आणि मुंबईमध्ये पहाटेपासून पावसाची संततधार सुरूच आहे। दरम्यान पुढचे 3 ते 4 तास मुंबईमध्ये पाऊस बरसण्याची शक्यता आहे। मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरामध्ये मध्य आणि मोठ्या सरी बरसण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। दरम्यान मुंबईमध्ये ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असं आवाहन सध्या हवामान विभागाने केलेलं आहे। दरम्यान दादर चौपाटीवरून पावसासंदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी। मी सध्या मुंबईतील दादर चौपाटी परिसरामध्ये आहे। मुंबईत पहाटेपासूनच ठिकठिकाणी पावसाची संततधार पाहायला मिळते। पुढील 3 ते 4 तास मुंबईत पाऊस बरसण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे। तसंच ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग परिसरात मध्य आणि मोठ्या सरी बरसण्याचा अंदाज हा हवामान विभागाने वर्तवलेला आहे। त्याचप्रमाणे विजेच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज किमान ताशी 40 ते 50 वेगाने वारे हे वाहणार असल्याचा अंदाज देखील हवामान विभागाने व्यक्त केला आहे। आणि त्यानुसार आपण पाहिलं तर मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये संततधार ही पाहायला मिळते। घराबाहेर पडताना हवामान विभागाने सर्वसामान्यांना काळजी घेण्याचं आवाहन देखील केलेलं आहे। आपण पाहिलं तर गेले काही महिने मुंबईकर तसेच आसपासच्या परिसरामध्ये प्रचंड प्रमाणात उकाडा होता, मात्र आज पहाटेपासूनच संततधार पडते, त्यामुळे एक दिलासा हा मुंबईकरांना पाहायला मिळतोय। कॅमेरामन अनुप रस्तोगीसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।